नमो बुद्धाय, जय भीम। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख, शांती आणि दुःखमुक्तीचा मार्ग दिला असे महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध ह्यांच्या चरणी त्रिवार वंदन करते। त्याचबरोबर ज्यांच्यामुळे आज आम्ही ह्या समाजामध्ये मानवर करून जगत आहोत असे संविधानाचे शिल्पकार, युग पुरुष, युग प्रवर्तक, बोधिसत्व, भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांना त्रिवार वंदन करते। तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रेत निमित्तक दान। म्हणजे आपले पूर्वज जे असतात तर त्यांच्या निमित्ताने आपण जे दान करतो ते खरंच पूर्वजांना पोहोचतं का? त्या दानाचा पुण्य खरंच आपल्या पूर्वजांना पोहोचतं का? आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत। भंते नागसेन व राजा मिलिंद यांच्या तार्किक संवाद आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। आपण जे पूजा, श्राद्ध किंवा दान करतो त्याचा आपल्या पूर्वजांना फायदा होतो का, किंवा की ते केवळ एक परंपरा आहे म्हणून आपण करत असतो। महान बौद्ध आचार्य भंते नागसेन आणि तेही एका राजाच्या शंका सोडवतात तेव्हा नागसेन भंतेजी ह्या प्रश्नाचे उत्तर देतात। राजा मिलिंद विचारतात, भंते नागसेन, लोक जेव्हा मरण पावलेल्या पूर्वजांच्या नावाने दान देतात तेव्हा त्या पूर्वजांना त्याचा काही लाभ होतो का? भंते नागसेन उत्तर देतात, महाराज, काही पूर्वजांना ह्याचा नक्कीच लाभ होतो आणि काही पूर्वजांना याचा लाभ होत नाही। राजा मिलिंद विचारतात, कशावरून ठरते की हा लाभ कोणाला होतो आणि कोणाला नाही? भंते नागसेन मिलिंद राजाला सांगतात, महाराज, जे पूर्वज नरकात गेलेले आहेत किंवा पशु पक्ष्यांच्या रूपात जन्मलेले आहेत किंवा जे प्रेत योनीत असले तरी 3 प्रकारातील असतील तर त्यांना दानाचा लाभ होत नाही। अशा लोकांना दानाचा लाभ होत नाही। 3 प्रकारचे प्रेत योनी म्हणजे कोणकोणते? तर पहिला आहे जे उलट्या खाणारे प्रेत, म्हणजे त्याला म्हणतात वंतासिक। दुसरा आहे जे अति भुकेने आणि तहानेने व्याकुळ असतात, त्यालाच म्हणतात खुप्पीपासी। तिसरा आहे जे तहानेने जळत असतात, त्याला म्हणतात निजामंतिक। पण एका प्रकारचे जीव जे परदत्तोपजीवी म्हणजेच इतरांनी दिलेल्या अन्नावर जगणारे असतात त्यांना मात्र लाभ होतो, तोही जर त्यांच्या स्मरणाने दान दिलं गेलं तर त्यांना नक्कीच लाभ होतो। राजा विचारतात, मग बाकीच्यांच्या नावाने दिलेलं दान निरर्थक ठरतं का? बाकीच्यांच्या नावाने दिलेलं दान जो असते तो निरर्थक ठरतं का? नागसेन हसून उत्तर देतात, नाही महाराज, तो दान व्यर्थ नसतो। नागसेन हसून उत्तर देतात, नाही महाराज, तो दान व्यर्थ जात नाही। जरी ज्याच्या नावाने दान दिलं जातं त्याला लाभ न झाला, त्याला लाभ नसेल होत, तरी दान देणाऱ्याला नक्कीच त्याचं पुण्य मिळतो। मिलिंद राजा थोडे आश्चर्यचकित होऊन विचारतात, हे कसं? भंते नागसेन त्या मिलिंद राजाला उत्तर देतात, महाराज, समजा तुम्ही काही अन्न शिजवलं आणि तुमच्या नातलगांना दिलं, पण त्यांनी ते नकारलं, त्यांनी ते घेतलं नाही, तर ते अन्न नष्ट होतं का? राजा उत्तर देतो, नाही, ते अन्न देणाऱ्याचंच राहतं। त्याचप्रमाणे जो व्यक्ती अन्नदान करतो, दान करतो, त्याचं पुण्य त्या देणाऱ्यालाच मिळतो। भंते नागसेन आणखी एक उदाहरण देऊन राजा मिलिंदला समजावून सांगतात, जर एखादा माणूस एका रस्त्याने खोलीत गेला असेल आणि दुसरा रस्ता नसेल तर बाहेर यायला त्याला कोणता रस्ता लागेल? तर राजा उत्तर देतात, ज्या रस्त्याने तो गेला त्याच रस्त्याने त्याला बाहेर यावे लागेल, कारण त्या
त्या घराला दुसरा रस्ता नाही, म्हणून ज्या रस्त्याने तो गेला त्याच रस्त्याने त्याला परत यावं लागेल. म्हणूनच दानाचं पुण्यही देणाऱ्यालाच मिळतं. भंते नागसेन मिलिंद राजाला समजावून सांगतात की म्हणूनच दानाचं पुण्यही जो दान देतो त्यालाच मिळतं. मिलिंद राजा अजून खोल विचारात जातात आणि म्हणतात, भंते, जर कोणी पाप केलं, एखादा खून केलं आणि म्हणालं की या पाप कर्माचं फळ माझ्या पूर्वजांना मिळो, तर त्यांना तो मिळते का? नागसेन भंतेजी उत्तर देतात, नाही महाराज, पाप कर्माचं फळ कोणालाच देता येत नाही. पाप कर्माचं फळ, आपण पाप कर्म करत असणार तर त्या पाप कर्माचं फळ आपल्यालाच मिळेल. आपल्या पूर्वजांनाही तो देता येत नाही किंवा कुणालाही तो देता येत नाही. मिलिंद राजा थोडे गंभीर होऊन विचारतात की का बरं पुण्य मिळू शकते आणि पाप का बरं मिळू शकत नाही? नागसेन भंतेजी म्हणतात, महाराज, असा प्रश्न तर विचारायलाही नको होतं. असा प्रश्न विचारणं म्हणजे आकाश निराधार का आहे आणि गंगा उलट का बरं वाहत नाही, यासारखा हा प्रश्न आहे. पण तरीही मी ह्या प्रश्नाचं कारण सांगतो. भंते नागसेन त्यांना सांगतात, महाराज, पापाचा स्वरूप असं आहे, लहान, मर्यादित आणि स्वतःपुरतच. जसा एक पाण्याचा थेंब जमिनीवर पडतो आणि तो कुठे पसरतो का? तर राजा उत्तर देतात, नाही, तो तर लगेच वाढून जातो. तर भंते नागसेन विचारतात, का बरं तो वाढून जातो? राजा म्हणतो, कारण तो थोडा आहे, म्हणूनच पाप हे फार थोडं असतं. भंते नागसेन सांगतात की पाप हे फार थोडं असतं, दुसऱ्याला देता येत नाही. पण पुण्य ज्याप्रमाणे मुसळधार पाऊस सगळीकडे झेलून घेतो, गवत, तलाव, नद्या सगळं भरून टाकतो, तसंच पुण्य हे महान असतं, सगळ्यांपर्यंत पोहोचू शकतं. पुण्य करणारा माणूस आनंदात असतो, समाधानात असतो, त्याच्या मनात वाढतं, पसरतं आणि वाटतं. पण पाप करणाऱ्याला शांती नाही, तो पश्चाताप करतो, त्याच्या पापाच्या चक्रात फिरतो, त्याची मान वर उचलत नाही. म्हणूनच महाराज, पुण्य हे महान आहे, वाढता येतं. पाप हे लघु आहे, थोडंसं आहे, वाढता येत नाही. राजा मिलिंद शेवटी नम्र होऊन म्हणतात, भंते, मी तुमचं उत्तर मान्य करतो, मी आता शंका घेत नाही. हे होते आचार्य नागसेन आणि राजा मिलिंद यांच्यामधलं अद्वितीय, गहन आणि तत्वज्ञानपूर्ण संवाद. श्राद्ध, दान आणि कर्माचं खरं स्वरूप काय आहे ते अगदी स्पष्ट आणि शास्त्रांसम्मत पद्धतीने समजावून घेतलेलं आहे. आपणही विचार करायला पाहिजे, आपण जे करतो तर ते त्या मागचं तत्व समजून करतो का? साधू साधू साधू. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर, त्याचबरोबर कमेंट करायला विसरू नका. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम.